नमस्कार मैत्रिणींनो, उंबरठा पूजन कसे व का करावे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. पहाटे देवपूजा करण्यापूर्वी उंबरठा पूजन व रांगोळी काढून देवाचे स्वागत करायचे असते. मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा दारात माठातील पाणी शिंपडावं, कारण असं म्हणतात उंबरठ्याजवळ आपले पितृदेव विराजमान असतात आणि पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व ते आशीर्वाद देऊन स्वर्गलोकी पुन्हा विराजमान होतात. सणावाराला किंवा आठवड्याच्या शुभ दिवशी म्हणजेच मंगळवारी किंवा गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्तिक काढावा. स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती घरात प्रवेश करते आणि वास्तुदोष कमी होतात. उंबरठ्यावर लेपन करण्यासाठी हळद, गंगाजल, कापूर एकत्र करून त्याचे लेपन उंबरठ्यावर पसरून घ्या. उंबरठ्यावर गणेशपुत्र शुभ आणि लाभ विराजमान असतात व हळदीचे लेपन केल्याने घरात शुभ कार्य घडते व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वास्तुदोष व ग्रहदोषही कमी होतात. हळदीमुळे जीवजंतूंचा संसर्ग होत नाही. विषारी किडे, पाली दरवाजाखालून येत नाही. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले व शुभ रांगोळी काढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि काढल्यावर आपल्याला उंबरठ्याची हळद, कुंकू, अक्षता व फुले वाहून पूजा करायची आहे. दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कुठलीही आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही व रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळायचा आहे. धूप व अगरबत्ती लावून ओवाळून घ्यावे. हे सर्व केल्याने एक वेगळ्याच प्रकारची मनःशांती मिळते व मन अगदी दिवसभर प्रसन्न राहतं. यामुळे संपूर्ण घरातच मंगलमय वातावरण निर्माण होतं. म्हणूनच उंबरठा हा फक्त एक दार नाही, तर आपल्या घराची एक दैवी सीमारेषा आहे. धन्यवाद.